राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर राज्य सरकारच्या ताब्यात आलेली आहे। लंडनमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे ही तलवार सुपूर्द करण्यात आली। सरकारनं 47,15,000 रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतली आहे। 18 ऑगस्टला ही तलवार लंडनहून मुंबईला आणली जाईल। राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आता राज्य सरकारच्या ताब्यात आलेली आहे। लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे ही तलवार सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि 18 ऑगस्टला ही तलवार लंडनहून मुंबईला आणली जाणार आहे। मराठा साम्राज्याचा विस्तार ज्या प्रथम रघुजीराजे भोसले यांनी केला, त्यानंतर 18व्या शतकात सीताबर्डी येथे झालेल्या ईस्ट इंडिया बरोबरच्या कलहात युद्धात त्या ठिकाणानंतर ही आपल्या राज्यात आपल्या देशात न राहिलेली ऐतिहासिक मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी लिलावात निघाल्याचं लक्षात आल्यावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो। श्री चल्ला आणि अन्य मध्यस्थांच्या वतीने ती पूर्ण तलवार आपल्या मालकीची, महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आणि आज तो दैदिप्यमान सोहळा आहे की तलवार आता भारताकडे पुन्हा, महाराष्ट्राकडे पुन्हा आपण घेऊन जात आहोत। एक आनंदाची आज आपला सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे नागपूरकरांसाठी। आणि एक ऐतिहासिक प्रथम रघुजी महाराजची ऐतिहासिक तलवार ही आज आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या सुप्रत झालेली आहे। या तलवारीचं फार मोठा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि ह्या तलवारीला आपण म्हणू शकतो शिवाजी महाराजांचा आशीर्वाद लाभल्याची ही तलवार आहे। कारण की प्रथम आद्य शाहू आपण म्हणतो, त्यांनी सेनासाहेब सुभा हे पद आणि ही तलवार त्यावेळेस प्रथम राजे रघुजी महाराज दिली आणि त्या तलवारीने दक्षिण विजय हा पुरा ऐतिहासिक ओरिसा, बिहार, बंगाल, यूपी, MP, छत्तीसगड आणि हा गोंडवाना हा एवढा मोठा एक इतिहास घडवलेला आहे। 2,17,560 स्क्वेअर मीटर हे राज्य, हे साम्राज्य त्यावेळेस हे घडलं आणि त्यामध्ये या फार मोठ्या तलवारीचा एक फार मोठं कार्य, महत्त्वाचं कार्य या तलवारीने केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।